Hello everyone. Very good morning and warm welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजची डेट आहे 20 मार्च 2025. ह्या आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स ह्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस अलॉंग विथ द हिंदू ह्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट असतील आयदर फ्रॉम प्रिलिम्स आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह फॉर बोथ UPSC आणि MPSC तर आपण ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याचा जो काही रिलेव्हन्स असेल सिंगल आर्टिकल आपण मल्टिपल ठिकाणी कशा पद्धतीने यूज करू शकतो तर ते आपण बघणार आहोत. पहिलं आर्टिकल बेसिकली काय आहे की प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी काय केलंय की एका ठिकाणी ना स्पीच प्रोव्हाइड केलेला आहे आणि बेसिकली ह्या स्पीचचं कंटेक्स्ट काय आहे की जे काही गुड गव्हर्नन्सच्या रिलेटेड अवॉर्ड्स वगैरे आहेत ना, ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड मग त्यांनी त्या ठिकाणी जर्नलिझमच्या रिलेटेड म्हणजे इंडियन एक्सप्रेसनं जे काही जर्नलिझमच्या रिलेटेड कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती तर त्या ठिकाणी प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी काही इम्पॉर्टंट कोटेशन्स म्हणा किंवा जे काही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट जर्नलिझमच्या रिलेटेड म्हणा किंवा मीडियाच्या रिलेटेड म्हणा म्हणजे जो मीडिया आहे हा फोर्थ पिलर म्हणून डेमोक्रेसीसाठी कशा पद्धतीने ऍक्ट होतो अपार्ट फ्रॉम अदर जे 3 पिलर्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्युडिशरी असेल, एक्झिक्युटिव्ह असेल किंवा लेजिस्लरी अलॉंग विथ मीडिया म्हणजे फ्री जो मीडिया आहे ना हा डेमोक्रेसीचा फोर्थ पिलर म्हणून कशा पद्धतीने ऍक्ट होतो हे सुद्धा या एक आपल्याला याच्यामधनं म्हणजे ह्या स्पीचमधनं त्याच्यामधनं आपल्याला ते पॉईंट्स वगैरे त्याच्यामध्ये मिळतात. यांचे जे काही इम्पॉर्टंट स्टेटमेंट जे असतात ना म्हणजे अशा पद्धतीचं आर्टिकल घेण्याचं कंटेक्स्ट काय हे जे इम्पॉर्टंट स्टेटमेंट वगैरे असतात आयदर प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, ठीक आहे, तर हे जे स्टेटमेंट असतात ना तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट असतात. डायरेक्टली तुम्ही अशा स्टेटमेंटचा रेफरन्स एक्झाममध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जर स्टेटमेंट बघितलं, इफ सिटीजन्स आर नॉट वेल इन्फॉर्म डेमोक्रेटिक प्रोसेस लूज देअर व्हेरी मिनिंग. तर बेसिकली ह्या स्टेटमेंटचा जर कंटेक्स्ट बघितला तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सिटीजन्स जर इन्फॉर्म नसतील, इन्फॉर्म म्हणजे काय की त्यांच्याकडे असणारी जी काही इन्फॉर्मेशन असेल म्हणजे ती अनबायस इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आणि क्वालिटी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे इन्फॉर्मेशन कशाच्या पर्स्पेक्टिव्हनं आयदर डेमोक्रेसीचं जे काही फंक्शनिंग चालतं किंवा गव्हर्नमेंटचं जे काही फंक्शनिंग चालतं त्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या होणाऱ्या इम्पॅक्टचा कशा पद्धतीनं ती इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे पोहोचते त्या पद्धतीनं म्हणा. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सिटीजनकडे जर ही अनबायस इन्फॉर्मेशन जर नसेल तर मग डेमोक्रेटिक प्रोसेस लूज देअर व्हेरी मिनिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टमध्ये जो आपल्याला राईट प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर हे कशामधनं मिळतं म्हणजे आपण अशापैकी बऱ्याच केसेस वगैरे बघितलेल्या आहेत. करप्शनच्या रिलेटेड केसेस वगैरे असतील किंवा माल फंक्शनिंगच्या रिलेटेड केसेस वगैरे असतील म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द प्रोजेक्ट माल फंक्शनिंग वगैरे. मग RTI मधनं जे काही जर्नलिस्ट वगैरे असतात ती त्याच्यामधनं माहिती वगैरे काढतात आणि त्या माहितीचा उपयोग सिटीजन्सला कशा पद्धतीने होतो आणि सिटीजन्स जर अवेअर वगैरे असतील तर ते काय करतात माहिती आहे का, डेमोक्रेसीला आणखी स्ट्रॉंग बनवतात. म्हणजे डेमोक्रेसीला स्ट्रॉंग बनवतात म्हणजे काय की जे काही गव्हर्नमेंट वगैरे आहे ना त्या जे काही स्कीम्स वगैरे असतील किंवा जे प्रोजेक्ट्स वगैरे इम्प्लिमेंट वगैरे करत असतील तर त्यांना ते अकाउंटेबल होल्ड करतात. ठीक आहे. आणि येणाऱ्या इलेक्शन मधनं काय होतं माहितीये का की त्यांनी जर त्याच्यामधनं जर करप्शन वगैरे केलेलं असेल असं जर आढळलं त्या जर्नलिझमच्या रिपोर्ट मधनं वगैरे, ठीक आहे, किंवा केसेस जर अशा भरपूर केसेस वगैरे सुप्रीम कोर्टमध्ये की ज्या अशा प्रकारच्या जर्नलिझमच्या रिपोर्टवर म्हणा किंवा केसेसवर वगैरे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो आणि सुप्रीम कोर्ट काय करतं अशा प्रकारच्या रिपोर्टचं सो मोठं कॉग्निझन्स वगैरे घेतं आणि त्याच्या रिलेटेड जे काही जजमेंट असतील तर ते किंवा गव्हर्नमेंटला डायरेक्टिव्ह वगैरे प्रोव्हाइड करत असतं. ठीक आहे. मग अशा प्रकारनं काय करतं माहितीये का की जी काही इन्फॉर्मेशन सिटीजन्सला अवेलेबल होते थ्रू द जर्नलिझम म्हणा किंवा मीडिया म्हणा तर ती अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटला काय करत असते, अकाउंटेबल पकडत असते. ठीक आहे. मग हे जे स्टेटमेंट आहेत ना ज्यांनी जे प्रोव्हाइड वगैरे केलेले तर हे आयदर आपल्याला एसे मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहेत ना ते इम्पॉर्टंट ठरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रीडम ऑफ प्रेस गार्डियन ऑफ डेमोक्रेसी म्हणजे कशा पद्धतीनं जो फ्री मीडिया आहे किंवा प्रेस जे आहे ना तर ही डेमोक्रेसीची गार्डियन वगैरे आहे किंवा फेक न्यूज अँड डेमोक्रेसी न्यू एज थ्रेट किंवा रोल ऑफ मीडिया इन नेशन बिल्डिंग म्हणजे नेशन बिल्डिंग मध्ये रोल मीडियाचा जो रोल आहे ते कशा पद्धतीनं एक प्रॉमिनंट रोल प्ले करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशनचं डिसेमिनेशन म्हणा, इन्फॉर्मेशन स्प्रेड वगैरे करून म्हणा, ठीक आहे, किंवा कोविडमध्ये जे काही इन्फॉर्मेशन वगैरे ती प्रोव्हाइड करण्यात आली होती म्हणजे अवेअरनेस क्रिएट करण्यात आला होता विथ रिस्पेक्ट टू द कोविड डिसीजेस म्हणजे अशा प्रकारचे जे काही क्रायसिस सिच्युएशन असते त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून अवेअरनेस प्रोव्हाइड करतो अशा पद्धतीनं सुद्धा आपण काय करू शकतो की नेशन बिल्डिंग मध्ये रोल म्हणा किंवा डेमोक्रेसी कशा पद्धतीनं ती स्ट्रॉंग होते की इन्फॉर्मेशनच्या
स्प्रेडमुळे, तर हे सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. सिमिलरली बाकीचे काही स्टेटमेंट वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल न्यूज मीडिया प्ले अ व्हायटल रोल इन मॉडर्न स्टेट, ऑल ऑफ अस हॅव स्टेक इन द हेल्थ ऑफ दिस सेक्टर. म्हणजे कशा पद्धतीनं मीडिया हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय की मॉडर्न स्टेटचं जे काही जडणघडण असेल ते घडवून आणण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आपला सुद्धा कसा इम्पॉर्टंट रोल वगैरे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटला कशा पद्धतीने आपण अकाउंटेबल ठरू शकतो त्या पद्धतीने. ठीक आहे, हे काही इम्पॉर्टंट एसेस वगैरे आहेत, म्हणजे एसेचा टॉपिक वगैरे ज्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचे जे काही डायरेक्टली कोटेशन्स वगैरे आहेत त्या ठिकाणी यूज वगैरे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर ह्या आर्टिकलमध्ये काय सांगण्यात आलं होतं, जर्नलिझम किंवा फ्री मीडियाच्या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट चॅलेंजेस वगैरे आहेत आणि ते कशा पद्धतीने ऍड्रेस करण्याची गरज, हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज जो आहे ना फ्रीडम ऑफ स्पीचच्या रिलेटेड, तो आहे फायनान्शियल सस्टेनेबिलिटी. म्हणजे जे काही मीडिया हाऊसेस वगैरे आहेत किंवा कॉर्पोरेट एंटिटीज वगैरे आहेत, तर त्यांना फंडिंगचा जो काही सोर्स आहे तो एकदम लिमिटेड वगैरे आहे, तर त्यामुळे सुद्धा त्यांचे जे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत ना, तर त्या सुद्धा काय होतात की कन्स्टंट वगैरे होतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये चॅलेंजेस जर बघितलं तर मिसइन्फॉर्मेशन आणि फेक न्यूजच्या रिलेटेड चॅलेंजेस वगैरे आहे. तर हे सुद्धा काय आहे की निगेटिव्हली कशा पद्धतीने ऍक्ट होतं किंवा त्या मिसइन्फॉर्मेशनला किंवा डेमोक्रेसीला कशा पद्धतीने ते मिसइन्फॉर्मेशन म्हणा किंवा फेक न्यूज म्हणा हे निगेटिव्हली इम्पॅक्ट करतं, हे सुद्धा आपल्याला बघण्याची गरज आहे. याच्यामध्ये ना एक इम्पॉर्टंट वर्ड्स आहे, तर त्या वर्ड्सला काय म्हणतात, पोस्ट ट्रुथ पॉलिसीज किंवा पॉलिटिक्स. बेसिकली हे पोस्ट ट्रुथ पॉलिटिक्स काय असतं किंवा पोस्ट ट्रुथ पॉलिसीज वगैरे काय असतं माहितीये का, एखादी जी काही इन्फॉर्मेशन वगैरे असेल किंवा न्यूज वगैरे असेल ना, तर त्या न्यूजच्या बेसिसवर पब्लिकचं जे ओपिनियन आहे ना, म्हणजे आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. म्हणजे कोणती पण एखादी न्यूज जर असेल ना, तर त्याच्यामध्ये जसं आपण TRP साठी काय करतात की त्याला जी काही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ना, तर त्याला तोड म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जात नाही. म्हणजे जी काही तोडमरोड करून जी प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाते, अशा प्रकारचे जे काही इन्फॉर्मेशन वगैरे असते. आणि दुसऱ्या साईडला काय असतं माहिती आहे का की फॅक्ट्स असतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे जे पब्लिक ओपिनियन जे असतं ना समजा, तर हे कशावरनं डिटर्मिन होतं, आयदर ऑन द फॉर्म ऑफ इमोशन्स किंवा बिलिफ्स रादर दॅन जे काही त्याच्यामध्ये फॅक्ट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स आहेत ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, एखादं पब्लिकचं ओपिनियन जर असेल ना, तर हे कशानं डिटरमाइन व्हायला पाहिजे, तर त्या इन्फॉर्मेशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्सनं डिटरमाइन व्हायला पाहिजे. पण असं न होता पब्लिकचं जे काही ओपिनियन आहे ते कशानं बदलतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये जे काही इमोशन्स वगैरे असतात किंवा पर्सनल बिलिफ्स जे असतात ना, तर त्याच्यामुळे ते चेंज होत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामधलं जर आपण एक्झाम्पल बघितलं, एखाद्या रिलिजियस कन्व्हर्जन्सच्या रिलेटेड म्हणा किंवा रिलिजनच्या रिलेटेड एखादी जर आपण न्यूज वगैरे बघितली, तर याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, इमोशन्स आणि बिलिफ्स असतात. म्हणजे पर्टिक्युलर कम्युनिटीचे काय असतात त्याच्यामध्ये इमोशन्स आणि बिलिफ्स त्याच्यामध्ये अटॅच झालेले असतात. मग त्याच्या रिलेटेड समजा त्याच्या रिलेटेड जे काही ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स वगैरे असतील तर यांना काय केलं जातं, साईडलाईन केलं जातं. ह्याच गोष्टीला काय म्हणतात माहिती आहे का, पोस्ट ट्रुथ पॉलिटिक्स किंवा पोस्ट ट्रुथ पॉलिसीज असं म्हणतात. ह्या वर्डचा जर उगम जर बघितला 2016 मध्ये ना, जे काही ऑक्सफर्डचं डिक्शनरी वगैरे येतं त्यांनी वर्ड ऑफ द इयरला मध्ये यांनी काय केलं होतं, ह्या पोस्ट ट्रुथ पॉलिसीला त्याच्यामध्ये इन्क्लूड वगैरे केलं होतं. ठीक आहे, आणि हे सुद्धा कशा पद्धतीने निगेटिव्हली इम्पॅक्ट करतं डेमोक्रेसीला, हे सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय किंवा चॅलेंजेस म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट ह्या जर्नलिझमवर आपल्याला किंवा मीडिया हाऊसेसवर बघायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे भलेही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता माहिती का, जे काही कंपायलेशन वगैरे आहे किंवा एडिटिंग वगैरे रिपोर्ट्स तुम्ही इफेक्टिव्हली आणि कमी टाइममध्ये करू शकता. पण त्याच्यामध्ये जे काही असणारी सिंपती म्हणा किंवा एम्पथी म्हणा ना, तर हे वन ऑफ द क्रुशियल फॅक्टर आहे जर्नलिझमचा. तर हा जर्नलिझमचा जो एम्पथी म्हणा किंवा इमोशन्सचा किंवा सिंपतीचा जो फॅक्टर आहे ना, तर ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे याच्यामधनं काय होतं माहिती आहे का, तो साईडलाईन केला जातो. त्यानंतर तिसरी याच्यामध्ये चॅलेंजेस सांगितलेला आहे, जो काही फ्रीडम आहे प्रेसचा, तर याला सुद्धा एक आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ल्डमधल्या ज्या काही इम्पॉर्टंट डेमोक्रेसीज म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज असतील किंवा डेमोक्रेसीज असतील, फॉर एक्झाम्पल युनायटेड स्टेट, तर ह्या ठिकाणी सुद्धा काय की फ्री मीडियाला थ्रेट निर्माण झालेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला सांगितलं मी, हे जे पोस्ट ट्रुथ पॉलिटिक्स किंवा पॉलिसीज ज्या होत्या ना, या बेसिकली याचा जर उगम जर बघितला तर 2016ला जे काही US प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स वगैरे त्या ठिकाणी झाले किंवा ब्रेक्झिटचं जे काही रेफरंडम वगैरे होतं ना, तर त्या ठिकाणी आपल्याला याचा उगम किंवा त्याचं एमर्जन्स त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि कशा पद्धतीनं ज्या काही फॅक्ट्स वगैरे होत्या ना, म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन वगैरे होती, तर त्याला इमोशन्स म्हणजे जसं अमेरिका फर्स्ट म्हणा किंवा अमेरिकाचा इमर्जन्स परत एकदा
अशा पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, त्याच्यामध्ये इमोशन्स किंवा पर्सनल बिलीफ जे आहेत ना त्याला त्याच्यामध्ये प्रायोरिटी दिली होती, रादर दॅन जे काही फॅक्ट्स वगैरे असतील किंवा अनबायस्ड ओपिनियन वगैरे असतील तर त्याच्या अगेन्स्टमध्ये. ठीक आहे, तर हे आपल्याला ह्या आर्टिकलमधनं बघायला मिळतं. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण याच्यामध्ये जर क्वेश्चन्स वगैरे बघितले, जसं तुम्हाला सांगितलं मी, जे काही असे रिलेव्हंट एसे टॉपिक वगैरे असतील त्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली त्याचा यूज करू शकता, किंवा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल फेअर अँड फ्री प्रेस इज द कॉर्नरस्टोन ऑफ डेमोक्रेसी, डिस्कस द रोल ऑफ मीडिया इन स्ट्रेंथनिंग द डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन इन इंडिया. तर अशा पद्धतीचे जे काही स्टेटमेंट वगैरे असतील त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, मीडियाचा जो काही रोल वगैरे आहे तो पॉझिटिव्हली कशा पद्धतीनं डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनला स्ट्रॉंग बनवण्यासाठी तो मदत करतो, किंवा जे काही या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल वगैरे सांगितले होते, किंवा आरटीआयचं जे काही एक्झाम्पल वगैरे त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलं होतं ते सुद्धा कशा पद्धतीने निगेटिव्हली किंवा पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करतं, तर तुम्ही अशा प्रकारच्या आन्सर रायटिंगमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, जसं तुम्हाला सांगितलं होतं गुड गव्हर्नन्स रिलेटेड जे काही डिस्ट्रिक्ट कलेक्टरला अवॉर्ड्स प्रोव्हाइड केले जातात, तर या ठिकाणी एक सक्सेसफुल केस स्टडी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. बेसिकली या केस स्टडीचा रेफरन्स काय आहे की आसाममध्ये ना एक टाउन आहे, त्या टाउनचं नाव आहे डुमडुमा टाउन. ठीक आहे, तर ह्या टाउनमध्ये त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, लिगसी वेस्ट नावाची एक कन्सेप्ट असते. लिगसी वेस्ट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादं ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवर काय की वर्षानुवर्ष म्हणजे खूप वर्षांपासून या ठिकाणी काय केलं जातं, त्या कचरा त्या ठिकाणी फेकला जातो आणि त्या ठिकाणी काय होतं एक डम्पिंग ग्राउंड क्रिएट होतं. त्या ह्या डम्पिंग ग्राउंडला म्हणजे वर्षानुवर्ष क्रिएट झालेल्या ह्या डम्पिंग ग्राउंडला काय म्हणतात माहिती का, लिगसी वेस्ट असं म्हणतात. म्हणजे कन्सेप्ट ऑफ लिगसी वेस्ट म्हणजे काय, रेफर्स टू द डिकेड ओल्ड अक्युमुलेटेड गार्बेज इन द अर्बन एरियाज. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण पुण्याचं म्हणा किंवा दिल्लीचं जर एक्झाम्पल वगैरे बघितलं तर त्या ठिकाणी काय की माउंटन्स एक तयार झालेले आहेत की कचऱ्याचं जे काही डम्पिंग वगैरे किंवा अर्बन वेस्ट त्या ठिकाणी डंप करून ना एक माउंटेन सारखे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी तयार झालेले, त्याला काय म्हणतात लिगसी वेस्ट असं म्हणतात. इथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं, म्हणजे ही आसाममधली केस स्टडी आहे, इथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं ज्या काही वेस्ट मॅनेजमेंटच्या टेक्निक्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बायो मायनिंग असेल किंवा सेग्रिगेशन वगैरे असेल किंवा नॉन रिसायकलेबल वेस्ट वगैरे असेल, त्याच्या कशा पद्धतीनं रिफ्यूज म्हणजे हे जे काही आहे RDF टेक्नॉलॉजी म्हणजे रिफ्यूज डिराइव्ड फ्यूल, तर त्याच्या म्हणजे कशा पद्धतीने त्याचं कन्व्हर्जन वगैरे केलं, किंवा त्यातली जी काही वेस्ट वगैरे आहे त्याचं बायोडिग्रेडेशन कशा पद्धतीने वगैरे केलं, किंवा लँडफिल मधलं जे काही इनर्ट वेस्ट वगैरे आहे तर त्याची मदत दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने करण्यात आली. तर डिफरंट ज्या मेथड्स वगैरे आहेत वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी, ह्या वेस्ट मॅनेजमेंट करण्याच्या मेथड्स त्यांनी यूज केल्या आणि हे डुमडुमा टाउन मधलं जे काही लिगसी वेस्ट असलेलं जे काही डम्पिंग ग्राउंड होतं तर त्याला त्यांनी सक्सेसफुली काय करण्यात आलं, क्लीन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर ही केस स्टडी तुम्ही काय करू शकता आन्सर रायटिंग मध्ये, ज्यावेळेस आपल्याला अर्बन वेस्टच्या रिलेटेड म्हणजे GS1 मध्ये अर्बनायझेशनच्या रिलेटेड चॅलेंजेसच्या रिलेटेड हा जर अर्बन वेस्टचा इश्यू वगैरे आला, किंवा सक्सेसफुली गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह वगैरे असतात किंवा डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंटचा जो काही पॉझिटिव्ह रोल वगैरे आहे तर तो कशा पद्धतीनं आपण सक्सेसफुली इम्प्लिमेंट करू शकतो, किंवा स्वच्छ भारत मिशनच्या रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स तुम्हाला प्रोव्हाइड वगैरे करायचे असतील तर तुम्ही हे डुमडुमा टाउनचं लिगसी वेस्ट मॅनेजमेंटचं त्या ठिकाणी एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे हीट अँड होप. म्हणजे बेसिकली हे हीट वेव्हच्या रिलेटेड आर्टिकल आहे आणि या आर्टिकलमध्ये ना प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स किंवा टर्म्स आहेत. पहिलं जर टर्म्स बघितलं तर त्याचं नाव येतं वेट बल्ब टेम्परेचर आणि दुसरं आहे अर्बन हीट आयलँड्स. हे वेट बल्ब टेम्परेचर बेसिकली काय असतं माहिती आहे का की हे बॉडीचं ना हे एखाद्याच्या बॉडीमध्ये तर ते ह्युमिडिटी आणि हीटचा जो काही स्ट्रेस वगैरे आहे ना तो त्याचा ह्युमन बॉडीवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो तर ते चेक करत असतं, त्यालाच काय म्हणतात वेट बल्ब टेम्परेचर असं म्हणतात. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं ना तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल प्रोव्हाइड करतो, तर त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की ह्युमिडिटी आणि हीटच्या रिलेटेड जो काही स्ट्रेस वगैरे तो कशा पद्धतीनं ह्या वेट बल्ब टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. आपण असं कन्सिडर करूया, पहिली जी सिच्युएशन आहे ती आपण काय करूया डेझर्टमध्ये कन्सिडर करूया, आणि डेझर्टमध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की टेम्परेचर एकतर जास्त असतं आणि दुसरी गोष्ट काय की टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय असतं त्या ठिकाणी ह्युमिडिटी जी असते ना तर ही लो ह्युमिडिटी असते. सिमिलरली आपण कोस्टल रिजन मधलं एक सिटीचं कन्सिडर करूया, मुंबई आपण कन्सिडर करूया. ह्या मुंबईमध्ये काय असतं माहिती का, एक तर टेम्परेचर कमी असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल अराउंड 35 to 38 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं, पण कोस्टल रिजन मध्ये असल्यामुळे काय असतं माहिती का ह्युमिडिटी जी असते ना ही खूप त्या ठिकाणी जास्त असते. याचा जर परिणाम बघितला ना म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त असते ना तर त्या ठिकाणी काय असतं माहिती का इव्हॅपोरेशन जे असतं ना इव्हॅपोरेशन,
तर हे इव्हॅपोरेशनचा रेट कमी असतो. आणि ज्या ठिकाणी ह्युमिडिटी कमी असते, ह्युमिडिटी कमी असते ना, त्या ठिकाणी काय असतं माहिती का, इव्हॅपोरेशनचा रेट आहे ना हा जास्त असतो. ज्या वेळेस हा इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असतो ना, तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट काय होतो माहिती का, फास्टर कुलिंग इम्पॅक्ट त्याचा होत असतो. म्हणजे आणि ज्या वेळेस ही जी इव्हॅपोरेशनचा रेट ज्या ठिकाणी कमी असतो ना, तर त्याचा जो कुलिंग रेट आहे ना, तर हा काय असतो माहिती का, हा स्लो असतो. आता फॉर एक्झाम्पल डेझर्टमध्ये आपण एखादा समजा माणूस आहे, तर त्याचं ज्या वेळेस त्या ठिकाणी सराउंडिंगचं टेम्परेचर 45 डिग्री असतं आणि आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी ह्युमिडिटी कमी आहे. मग काय होतं माहिती आहे का, ह्युमन बॉडीवर ज्यावेळेस जो घामचा एक्युमुलेशन होतं, म्हणजे स्वेट त्या ठिकाणी ज्यावेळेस जमा होतो ना, तर त्याचं फास्टर इव्हॅपोरेशन होतं. कारण एन्व्हायरमेंटमध्येच मॉइश्चर कमी आहे, ठीक आहे, आणि ह्युमिडिटी कमी असल्यामुळे काय होतं माहिती का, इव्हॅपोरेशन आहे त्याच्या फास्ट होतं आणि कुलिंग इफेक्ट त्या ठिकाणी त्याला जाणवतो. पण याच्या विरुद्ध ज्यावेळेस आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त असते, टेम्परेचर कमी असतं, तर बॉडीवर जे स्वेट जमा होतं किंवा जो काही घाम जमा होतो ना, तर त्याचं जे इव्हॅपोरेशन आहे ना, हे त्याला खूप काळ लागतो. म्हणजे इव्हॅपोरेशनचा रेट असतो ना, हा खूप कमी असतो. याच्यामुळे काय होतं माहिती का, अनइझीनेस फील होतं. यालाच काय म्हणतात माहितीये का, वेट बल्ब टेम्परेचर किंवा वेट बल्ब फिनॉमिनन असं म्हणतात. ठीक आहे, ही जी सिच्युएशन आहे ना, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी टेम्परेचर सुद्धा जास्त आहे आणि ह्युमिडिटी सुद्धा जास्त आहे, तर ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, ह्युमन बॉडीवर डिस्कम्फर्ट फिनॉमिनन क्रिएट होतो. आणि हा डिस्कम्फर्ट फिनॉमिनन क्रिएट झाल्यामुळं जे काही होम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं माहितीये का, हीटचा जो काही त्रास वगैरे येतो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो. तर हे सिमिलर फिनॉमिनन अहमदाबादमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा, हे आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये हे अपियर झालेले आहेत. कारण त्या ठिकाणी ह्युमिडिटी पण जास्त आहे आणि टेम्परेचर पण जास्त आहे. ठीक आहे, आणि ह्या फिनॉमिननमुळं, वेट बल्ब फिनॉमिननमुळं जे काही डेथचं जे काही रेशो वगैरे आहे, किंवा अहमदाबादमध्ये जे काही घटना आपण बघितल्या होत्या की पर्टिक्युलर नंबर ऑफ डेथ्स त्या ठिकाणी वगैरे झाल्या होत्या ड्यू टू द हीट वेव्ह, तर हे त्याचं रिझन आहे वेट बल्ब फिनॉमिनॉन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला ह्या आर्टिकलमधून दुसरी एक बघायला मिळते, अर्बन हीट आयलँड. बेसिकली हे अर्बन हीट आयलँड काय असतात माहिती का, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू, हा एक एरिया आहे आणि हा सिटीचा एरिया आहे आणि दुसरा जो आहे ना हा रुरल एरिया आहे. तर ह्या ठिकाणी काय असतं माहिती का, की डिफरंट जे काही फॅक्टर असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीट म्हणा किंवा कमी प्रमाणामध्ये जे काही झाडे अवेलेबल असणं किंवा फॉरेस्ट अवेलेबल असणं अर्बन एरियाजमध्ये, किंवा ज्या काही कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात त्याच्यामुळे काय होणं की धूळ त्या ठिकाणी पसरणं, त्यानंतर पोल्युशन जे काय याच्यामधनं एक्झॉस्टमधनं होतं, म्हणजे व्हेकलच्या एक्झॉस्टमधनं जे काही पोल्युशन होतं, याच्यामुळे काय होतं माहिती का, हीट जी आहे ना ही अर्बन एरियामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ती जाणवते ऍज कम्पेअर टू द ऍडजॉइनिंग रुरल एरियाज. ठीक आहे, कारण हे जे फॅक्टर आहेत ना, की जे टेम्परेचर वाढवणारे फॅक्टर आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की पोल्युशन वगैरे असेल, कॉन्क्रीट्स वगैरे असतील, म्हणजे बिल्डिंग्स किंवा कॉन्क्रीट्स वगैरे म्हणा, किंवा कमी प्रमाणामध्ये झाडं त्या ठिकाणी अवेलेबल असणं, तर ह्यामुळं अर्बन एरियाचं जे टेम्परेचर असतं ऍडजॉइनिंग एरियाच्या कंपॅरिझनमध्ये हे जास्त असतं. त्यालाच काय म्हणतात, अर्बन हीट आयलँड्स असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे की दिस इज अ फिनॉमिनन व्हेअर अर्बन एरियाज आर सायंटिफिकली किंवा सिग्निफिकंटली वॉर्मर दॅन सराउंडिंग रुरल एरियाज ड्यू टू द ह्युमन ऍक्टिव्हिटीज किंवा कॉन्क्रीटचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात, अर्बन हीट आयलँडची कन्सेप्ट असं म्हणतात. या आर्टिकलमध्ये मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने काही इम्पॉर्टंट टर्म्स किंवा जे काही कन्सेप्ट या ठिकाणी मेन्शन करण्यात आले, तर ते एक म्हणजे काय की अर्बन हीट आयलँड, आणि दुसरी म्हणजे काय की क्लायमेट इनइक्वलिटी. बेसिकली क्लायमेट इनइक्वलिटी म्हणजे काय असतं माहिती का, की ज्या वेळेस म्हणजे फॉर एक्झाम्पल इट इज अ अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इफेक्ट ऑफ द क्लायमेट चेंज. म्हणजे क्लायमेट चेंजचा जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे आहे, तर त्याचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होणं. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल आणि दोज हु आर नॉट रिस्पॉन्सिबल. ठीक आहे, आता इथं जर आपण बघितलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की अशा काही डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे असतील किंवा लेस डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे असतील, तर त्या ठिकाणी ते काय करतात माहिती का, त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन तेवढं डेव्हलप झालेलं नसतं. इंडस्ट्रियलायझेशन ज्या ठिकाणी डेव्हलप झालेलं नसतं ना, तर ते काय करतात, लेस कॉन्ट्रीब्यूट करतात पोल्युशनला. ठीक आहे, कम्पेअर टू द मोस्ट डेव्हलप्ड कंट्रीज किंवा डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत ना, हे काय करतात माहिती आहे का, इंडस्ट्रियलायझेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं असतं, म्हणून काय करतात त्या ठिकाणावरनं पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि हे पोल्युशन कशाला कारणीभूत असतं, क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगला हे ते इम्पॅक्ट करत असतं. ठीक आहे, म्हणजे याच्यामुळे काय होतं की ग्लोबल वॉर्मिंग आणखी वाढते आणि क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आपल्याला निगेटिव्हली त्या ठिकाणी बघायला मिळतो. आता हे ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे काय होतं माहिती आहे का, याचा जो इम्पॅक्ट आहे ना, तर हा जे काही नॉन रिस्पॉन्सिबल मेंबर्स वगैरे आहेत कम्युनिटीमधले किंवा मार्जिनलाइज ग्रुप म्हणा किंवा पुअरर कम्युनिटी म्हणा किंवा डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे, तर त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. कशा पद्धतीने इम्पॅक्ट बघायला मिळतो
की फॉर एक्झाम्पल एखादा आयलंड नेशन वगैरे आहे तर त्या ठिकाणी सी लेवलचा जे काही राईज येतो तो त्या ठिकाणी बघायला मिळतो. सी लेवल राईज झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का, की सबमर्जन्स जे काही आयलँड्स वगैरे असतात त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सबमर्जन्स त्या ठिकाणी होतं. तर याला काय म्हणतात माहिती का, क्लायमेट इनइक्वालिटी म्हणतात. म्हणजे दोज हू आर रिस्पॉन्सिबल फॉर द रायझिंग क्लायमेट चेंज सफर्स लेस, त्यालाच काय म्हणतात, क्लायमेट इनइक्वालिटी असं म्हणतात. तर ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला एकतर काही डायमेन्शन्स मेन्शन्स करण्यात आले. म्हणजे हिस्टॉरिकल जर कंटेक्स्ट बघितला, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की IMD जे काही प्रेडिक्शन्स वगैरे केले आहेत की 2025 वगैरे, तर हे हॉटेस्ट इयर असणारे समजा. त्यानंतर आतापर्यंत समजा आपण जर ट्रेंड बघितला, म्हणजे 2023 बद्दल सुद्धा असंच प्रेडिक्शन करण्यात आलं होतं, 2024 बद्दल सुद्धा असंच प्रेडिक्शन करण्यात आलं होतं. आणि हे सुद्धा काय की दिवसेंदिवस जे टेम्परेचरचा ट्रेंड नंतर हा काय की हा वाढत चाललेला आहे. ज्या काही इम्पॉर्टंट सिटीज वगैरे आहेत समजा इंडियामधल्या म्हणा किंवा वर्ल्ड मधल्या म्हणा, तर त्यांच्यामध्ये इम्पॅक्ट जो आहे ना तो कशा पद्धतीनं जास्त इम्पॅक्ट त्या ठिकाणी, हे जे तुम्हाला मी फिनॉमिना सांगितलंय अर्बन हीट आयलँड म्हणा किंवा वेट बल्ब फिनॉमिनॉन किंवा टेम्परेचरमुळे सुद्धा ते कशा पद्धतीनं त्या सिटीजवर त्याचा जास्त इम्पॅक्ट वगैरे बघायला मिळतो. तर हे या आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. त्यानंतर हीट वेव्हच्या जर समजा आपण व्हलनरेबिलिटी जर बघितली तर 2024 ज्यावेळेस आपल्याला ऑफिशियल डेटा वगैरे येतो त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अराउंड किंवा मोर दॅन 360 पीपल जे आहेत ना त्यांची डेथ ही हीट वेव्हमुळे झालेली आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला अहमदाबादच्या रिलेटेड केस स्टडी सुद्धा सांगितली होती कशा पद्धतीनं हीट वेव्हचं जे काही एक्सपोजर वगैरे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल अपार्टमेंटच्या आतमध्ये सुद्धा किंवा घराच्या आतमध्ये सुद्धा ह्या वेट बल्ब फिनॉमिनॉनमुळे त्या डेथ खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस क्लायमेट इनइक्वालिटीची कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो, तर त्या कन्सेप्टमध्ये कशा पद्धतीनं क्लायमेट चेंजच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे जे काही इंडस्ट्रियलाइज नेशन्स वगैरे येतात ते कशा पद्धतीनं अँथ्रोपोजेनिक फॅक्टर्समुळं क्लायमेट चेंजमुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगला कशा पद्धतीने फ्युअल करतात हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर याच्यामध्ये काही फ्युचर प्रेडिक्शन्स प्रोव्हाइड करण्यात आलेत, म्हणजे एक्झॅक्टली काय करण्याची गरज आहे. तर आर्टिकलमध्ये ज्यावेळेस हीट वेव्हला कॉम्बॅट करण्याची गरज आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एकतर गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी आहेत त्या, आणि दुसरी गोष्ट काय की इनोव्हेशन. तर ह्या दोन्ही गोष्टीवर काय करण्याची ऍक्ट करण्याची गरज आहे, तर ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर बघितले तर आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन एक्सपेक्टेड वगैरे असतात. म्हणजे हा आपल्या सिलेबसच्या रिलेटेड हा बेसिक टॉपिक आहे. ज्यावेळेस आपण जिओग्राफी वगैरे म्हणा त्याच्यामध्ये हा स्टडी करतो किंवा अर्बनायझेशनच्या रिलेटेड म्हणजे अशा प्रकारच्या जे काही फिनॉमिनॉन्स वगैरे आहेत तर त्याचा अर्बनायझेशन कशा पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे होतो, किंवा GS3 मध्ये ज्यावेळेस आपण एन्व्हायरमेंट वगैरे स्टडी करतो, ठीक आहे, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, हे क्लायमेट इनइक्वालिटीच्या कन्सेप्टच्या रिलेटेड हे क्वेश्चन्स वगैरे त्या ठिकाणी कनेक्ट करता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द अर्बन हीट आयलँड इफेक्ट, एक्सप्लेन इट्स कॉजेस कॉन्सिक्वेन्सेस अँड मिटिगेशन स्ट्रॅटेजीज इन इंडियन सिटीज, अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे बेसिकली हे जे डिलिमिटेशनचे आर्टिकल आहेत हे द हिंदू मधले आहे. याच्यामध्ये नवीन आपल्याला आता मी मागचे जे काही आपले इश्यूज वगैरे होते म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी, तर याच्यामध्ये डिलिमिटेशनच्या रिलेटेड जे काही कन्सर्न्स वगैरे होते तर हे डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. ह्या आर्टिकलमध्ये नवीन काय आहे, ह्या ठिकाणी आसामच्या रिलेटेड आणि जम्मू काश्मीरच्या रिलेटेड एक केस स्टडी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, जर ही एक्सरसाइज कॅरीड आउट केली तर याला जसं नॉर्थ इंडियन स्टेट आणि साऊदर्न इंडियन स्टेट याच्यामध्ये जे डिवाइड वगैरे आहे तर ते सुद्धा काय म्हणजे गव्हर्नमेंट ही जी एक्सरसाइज कॅरी आउट करताना तर त्याच्यामध्ये त्यांचा पॉलिटिकल अजेंडा आहे. ठीक आहे. तर हे बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जर ज्यावेळेस जम्मू काश्मीर किंवा आसामचे एक्झाम्पल बघत होतो त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की जे काही जम्मू काश्मीरचं डिलिमिटेशन झालेलं आहे तर हे डिलिमिटेशन हिंदू मेजॉरिटी जे एरियाज आहेत ना त्यांच्या फेवरमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि अशा हिंदू मेजॉरिटी एरियाजमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की सीट जे आहेत ना ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेले आहेत. सिमिलरली आसामचं जर डिलिमिटेशन जर बघितलं तर जे काही मायनॉरिटीच्या रिलेटेड रिझर्वेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येतं तर हे जे प्रपोर्शन आहे तर हे ऑटोमॅटिकली कमी झालेलं आहे. तर याच्यामधनं काय लक्षात येतं की ऑथरला काय म्हणायचं आहे, अशा प्रकारचं जे काही डिलिमिटेशन एक्सरसाइज वगैरे तर हे निगेटिव्हली ज्या काही पॉलिटिकल पार्टीज वगैरे तर त्यांच्या फेवरमध्ये कशा पद्धतीने यूज वगैरे करतात तर हे बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. याच्यामधनं फक्त काय की हे जे एक्झाम्पल आहेत ना तर हे तुम्ही कॉन्क्रीट एक्झाम्पल त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचं आणि आसामचं आन्सर रायटिंगमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, हे सुद्धा आर्टिकल द हिंदूमधनं घेतलेलं आहे. ह्या आर्टिकलमध्ये काय करण्यात आलेलं आहे, जे काही क्लायमेट चेंजच्या रिलेटेड फिनॉमिनॉन आहेत म्हणजे अल निनो, त्यानंतर ला निना आणि अल निनो साऊदर्न ऑसिलेशन्स. ठीक आहे. तर हे
फिनॉमिनॉन आपल्याला जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने इंडियन मान्सूनवर होतो तर बेसिकली हे आर्टिकलमधनं सांगण्यात आलेलं आहे. अल निनो साऊदर्न ऑसिलेशन जर बघितलं ना तर म्हणजे बेसिकली काय असतं माहिती आहे का, नॉर्मल ज्यावेळेस तुम्हाला मी ह्या डायग्रामच्या मार्फत समजून सांगतो की अल निनो काय असतं, ला निना काय असतं आणि नॉर्मल कंडिशन वगैरे काय असतं. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपण अल निनो साऊदर्न ऑसिलेशन बघतो म्हणजे बेसिकली हे काय असतं माहिती आहे का, की हा एक नॅचरल क्लायमेट फिनॉमिनन आहे ज्याच्यामध्ये जे काही सी सरफेस टेम्परेचर वगैरे असेल ते आणि दुसरं काय की ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे सीवरचं जे काही सरफेस टेम्परेचर असेल ते आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असतं ना तर पॅसिफिक ओशनमध्ये तर ते काय असतं माहिती आहे का, हे नॉर्मल सिच्युएशन असतं म्हणजे ही नॉर्मल कंडिशन काय रिप्रेझेंट करते, अल निनो साऊदर्न ऑसिलेशन रिप्रेझेंट करते. ठीक आहे, तर याच्यामध्ये ना अल निनो साऊदर्न ऑसिलेशन मध्ये 3 इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत. एक म्हणजे काय की अल निनो, दुसरा आहे ला निना आणि तिसरा आहे न्यूट्रल फेज किंवा त्याला आपण नॉर्मल कंडिशन असं म्हणतो. ठीक आहे, नॉर्मल कंडिशन मध्ये काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण पॅसिफिक ओशनचा सिनारिओ कन्सिडर करतो तर आपल्याला असं बघायला मिळतं, या ठिकाणी आहे ऑस्ट्रेलिया आणि या ठिकाणी आहे साऊथ अमेरिका. नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतं माहिती आहे का, हे जे कोल्ड करंट असतात ना म्हणजे वेस्टकडनं जे वाहणारे जे कोल्ड करंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, पेरुवियन करंट म्हणतो, कोल्ड करंट. तर ह्या कोल्ड करंटमुळे काय होतं माहिती आहे का, इथला जो किनारपट्टी आहे ना साऊथ अमेरिकेमधली तर ही या ठिकाणी कोल्ड वॉटर त्या ठिकाणी फ्लो करत असते. ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडला काय की हे जे नॉर्मल ट्रेड विंड त्याला आपण इक्वेटोरियल ट्रेड विंड वगैरे असं म्हणतो तर हे सुद्धा काय की ह्या कोल्ड वॉटरमुळे हे पुश होतात आणि हे यांची जी मुवमेंट असते ना तर ही इक्वेटरकडनं म्हणजे ईस्टकडनं ही वेस्टकडं मुवमेंट होत असते. ठीक आहे, ईस्टकडनं वेस्टकडे ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. तर ह्या नॉर्मल कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपण ही मुवमेंट वगैरे बघतो म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की नॉर्मल कंडिशन म्हणजे कशी असती की कोल्ड जो पेरिबियन करंट आहे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की साऊथ अमेरिकेमधला जो काही कोस्टल एरिया जो आहे तर हा कूल असतो किंवा थंड असतो. सिमिलरली हे इक्वेटोरियल जे काही ट्रेड विंडवर्ड्स वगैरे जे आहेत ना तर यांची मुवमेंट काय असती, ईस्टकडनं वेस्टकडे होत असते आणि ही काय असतात माहिती आहे का, हे हॉट इक्वेटोरियल ट्रेड विंड असतात. ठीक आहे, तर ही नॉर्मल कंडिशन आहे. ज्यावेळेस ही कंडिशन रिव्हर्स होते त्याला काय म्हणतात माहिती आहे का, अल निनो असं म्हणतात. अल निनो रिव्हर्सल ऑफ कंडिशन म्हणजे इथं जे नॉर्मल वाहणारे जे काही थंड वारे आहेत ना पेरुवियन करंटमुळं किंवा पेरुवियन कोल्ड करंटमुळं तर ती मुवमेंट थांबून काय होते माहिती आहे का, यांचा जो काही सिग्निफिकन्स आहे म्हणजे ट्रेड विंडचा जो काही सिग्निफिकन्स आहे तो याच्यामध्ये वाढतो आणि ते रिव्हर्स वगैरे होतात. आता हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं हे कशा पद्धतीने रिव्हर्स वगैरे झालेले आहेत आणि हे जो काही साऊथ अमेरिकाचा जो काही कोस्टल एरिया आहे तर त्या ठिकाणी यांचं काय झालेलं आहे, डॉमिनन्स वाढलेलं आहे. हे डॉमिनन्स ज्यावेळेस वाढतं ना म्हणजे या ठिकाणी रिव्हर्सल ऑफ कंडिशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे सुरुवातीला नॉर्मल सिच्युएशन मध्ये कसं होतं की हे थंड होते आणि आता ही रिव्हर्सल ऑफ सिच्युएशन झाल्यामुळे काय झालं म्हणजे का या ठिकाणी वॉर्मर सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. तर ज्या वेळेस समजा ही वॉर्मर सिच्युएशन क्रिएट होते तर इंडियामध्ये ना त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस अल निनो फिनॉमिनन म्हणजे ही फिनॉमिनन ज्यावेळेस आपल्याला बघायला मिळते ना तर इंडियामध्ये मान्सून जो आहे ना तर हा वीक मान्सून क्रिएट होतो. याच्यामुळे काय होतं की ड्रॉट्स, क्रॉप फेल्युअर किंवा जे काही रिझर्वायर्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये वॉटर लेवल ऑटोमॅटिकली कमी मान्सून झाल्यामुळे हे कमी होते. मी तुम्हाला हे थोड्या वेळाने एक्सप्लेन करून सांगाल की एक्झॅक्टली असे जे काही फिनॉमिनन्स वगैरे असतात तर यांचा एक्झॅक्टली इंडियन ओशनवर कशा पद्धतीने परिणाम होतो आणि इंडियन ओशनवर तो निगेटिव्हली इम्पॅक्ट झाल्यामुळं इंडियन मान्सूनवर ते कशा पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे करतात. सध्या आपण काय बघूया की ह्या ज्या काही सिच्युएशन्स वगैरे ह्या कशा पद्धतीने चेंज वगैरे होतात. ही झालं अल निनोची सिच्युएशन. आता ला निनामध्ये काय होतं माहिती आहे का, ह्या ठिकाणी जे काही कोल्ड वेदर असतं म्हणजे ह्या ठिकाणी जे काही कोल्ड कंडिशन्स वगैरे असतात ना तर ते त्याचं प्रमाण जे आहे ना तर नॉर्मल सिच्युएशन पेक्षा हे प्रमाण वाढतं. त्यालाच काय म्हणतात, ला निना असं म्हणतात. अल निनो मध्ये काय होतं की रिव्हर्सल ऑफ ट्रेड विंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ह्या ठिकाणी जी काही नॉर्मल कोल्ड विंडची सिच्युएशन असते तर ही काय होते, चेंज होऊन ती काय होते, हॉट होते. सिमिलरली ला निनामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ही जी काही कोल्ड सिच्युएशन आहे तर ती आणखी काय होते वाढते. त्यालाच काय म्हणतात, ला निना असं म्हणतात. ज्यावेळेस ला निना सिच्युएशन समजा या ठिकाणी पॅसिफिक ओशन मध्ये क्रिएट होते त्याचा जर इम्पॅक्ट जर बघितला इंडियाच्या मान्सूनवर तर आपल्याला स्ट्रॉंगर मान्सून त्या ठिकाणी बघायला मिळतो. स्ट्रॉंगर मान्सून ज्यावेळेस होतो त्यावेळेस फ्लडिंग म्हणा, लँडस्लाइड म्हणा किंवा एक्सेसिव्ह रेनफॉल आणि रिझर्वायरची लेवल सुद्धा याच्यामध्ये काय बघायला मिळते, आपल्याला वाढलेली बघायला मिळते. ठीक आहे, याचा जर ओव्हरऑल इम्पॅक्ट जर बघितला ना म्हणजे इंडियावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो मी तुम्हाला याच्यामधून डायग्राम मध्ये समजून सांगतो. ठीक आहे, नॉर्मल सिच्युएशन ही आहे. तर ह्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करूयात की ह्या ठिकाणी इंडिया वगैरे आहे. आता मॅपमध्ये ह्या ठिकाणी प्रोव्हाइड केली बघा इंडिया. आता हा इंडियन ओशन आहे. ठीक आहे, तर बेसिकली काय होत असतं माहिती आहे का, नॉर्मल सिच्युएशन मध्ये हे जे काही ट्रेड विंड वगैरे असतात ना
तर यांचा जो फ्लो आहे ना, तर हे काय करतात माहिती आहे का, इंडियन ओशनला सुद्धा काय करतात, इथं हॉट सिच्युएशन क्रिएट करतात. ठीक आहे. आता ज्या वेळेस या ठिकाणी इंडियन ओशन मध्ये हॉट सिच्युएशन क्रिएट होतात, त्यामुळे काय होतं माहिती आहे का, इव्हॅपोरेशनचा जो रेट आहे ना, तो ऑटोमॅटिकली वाढतो. ज्या वेळेस या ठिकाणी इव्हॅपोरेशन वाढलेलं असतं ना, तर हे ट्रेड विंड जे असतात म्हणजे इक्वेटरकडनं ज्यावेळेस ट्रेड विंड या ठिकाणी मूव्ह होतात ना, तर हे सरफेसमुळे काय होतं माहिती आहे का, या ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला ज्या मान्सूनच्या ज्या काही सिच्युएशन वगैरे आहेत त्या क्रिएट होतात ना, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, की सनची जी मुवमेंट आहे ना, ती ही अपवर्ड डायरेक्शन होत असते. म्हणजे इन द मंथ ऑफ मे किंवा जून मध्ये सनची जी मुवमेंट आहे ही अपवर्ड डायरेक्शन नव्हते. तर ही अपवर्ड डायरेक्शन झाल्यामुळे काय होतं माहिती का, लँड आहे ना, लँड याचं जे हिटिंग आहे ना, ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिटिंग होत असते. ठीक आहे. हे हिटिंग झाल्यामुळे काय होतं माहिती का, इथं लो प्रेशर एरिया क्रिएट होतो इंडियाच्या सब कॉन्टिनेंटवर. आणि हा ज्यावेळेस लो प्रेशर एरिया क्रिएट होतो ना, तर इथनं जे झालेलं इव्हॅपोरेशन वगैरे असतं ना, किंवा जे ट्रेड विंड्स असतात, तर हे काय होतात ऑटोमॅटिकली इंडियाकडे हे अशा पद्धतीनं मूव्ह होतात. आणि हे मूव्ह झाल्यामुळे काय होतं माहिती का, इंडियन सब कॉन्टिनेंटवर ज्यावेळेस आपल्याला जो काही वेस्टर्न घाट असेल किंवा जे काही इंग्लंडमध्ये जे स्ट्रक्चर वगैरे असतात, तर या ज्यावेळेस या ठिकाणी अडतात आणि कूलिंग कंडिशन ज्यावेळेस निर्माण होतात, ते काय होतं इंडियन सब कॉन्टिनेंटमध्ये त्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी बघायला. ठीक आहे. तर ज्या वेळेस आता ही काय झाली, ही नॉर्मल सिच्युएशन झाली की इंडियामध्ये अशा पद्धतीनं मान्सून क्रिएट होतो. अल निनो मध्ये काय होतं माहिती का, जसं तुम्हाला सांगितलं, हे रिव्हर्सल ऑफ ट्रेड विंड होतं. म्हणजे हे जे काही ट्रेड विंड आहेत ना, हे ज्यावेळेस रिव्हर्स होतात ना, तर ते याची जी मुवमेंट आहे ना, ह्या ठिकाणी आपल्याला इंडियन ओशन मध्ये बघायला मिळत नाही. आणि ज्यावेळेस हे हिट होत नाहीत ना, तर ते काय होतं माहिती का, याचं मॉइश्चर क्रिएशन या ठिकाणी होत नाही अल निनो सिच्युएशन मध्ये. आणि सिमिलरली काय होतं माहिती का, ला निनो सिच्युएशन मध्ये हे ट्रेड विंड आहेत ना, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनरेट होतात. आणि हे काय होतात माहिती का, हे जे कोल्ड विंड आहेत ना, हे काय करतात, ह्या ट्रेड विंडला हॉट विंडला या ठिकाणी इंडियन ओशनकडे पुश करतात. आणि ज्यावेळेस इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इव्हॅपोरेशन क्रिएट होतं, तर ऑटोमॅटिकली इव्हॅपोरेशन क्रिएट झाल्यामुळे यांची मुवमेंट, जसं मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने इंडियामध्ये मान्सूनचं क्रिएशन वगैरे होतं, तर हे खूप मोठ्या प्रमाणात इव्हॅपोरेशन क्रिएट झाल्यामुळे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट काय होतो की इन्क्रीज रेनफॉलमध्ये इंडियामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो. सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं ना, म्हणजे समरी जर त्या ठिकाणी प्रोव्हाइड जर करायची म्हणली, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, काय की नॉर्मल कंडिशन कशी असते की पॅसिफिक ओशन मध्ये दोन ठिकाणचा त्या ठिकाणी टेम्परेचर मधला डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. एक तर काय नॉर्मल याच्यामध्ये काय की साऊथ अमेरिकेच्या जो काही कोस्ट वगैरे आहे, तर त्या ठिकाणी नॉर्मल सिच्युएशन मध्ये कोल्ड करंट त्या ठिकाणी वाहत असतो. आणि आफ्रिकेचा जो काही ऑस्ट्रेलियाचा जो काही ईस्टर्न पार्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला हॉटर कंडिशन त्या ठिकाणी बघायला मिळते. याच्या विरुद्ध जाऊन काय होतं माहितीये का, जे काही रिव्हर्सल होतं, म्हणजे ही जी नॉर्मल कंडिशन आहे याच्यामध्ये जे काही रिव्हर्सल होणं, त्यालाच काय म्हणतात माहिती का, अल निनो असं म्हणतात. म्हणजे हे जे नॉर्मल वाहणारे जे ट्रेड विंड आहेत फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, तर यांचं रिव्हर्सल होतं. आणि काय करतात माहिती का, साऊथ अमेरिकेच्या किनाऱ्यावर ते जास्त व्हायला लागतात आणि कोल्ड करंटचा जो काही इम्पॅक्ट आहे तो कमी होतो. याला काय म्हणतात, अल निनो असं म्हणतात. ला निनामध्ये काय होतं माहितीये का, याच्या जी नॉर्मल कंडिशन मध्ये सिच्युएशन आहे ना, त्याचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा लार्ज स्केलवरती आपल्याला सिच्युएशन त्या ठिकाणी बघायला मिळते, त्याला म्हणतात ला निना सिच्युएशन. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, अशा प्रकारचे जे काही अल निनो, ला निनो किंवा अल निनो साऊदर्न ओशनचे जे काही फिनॉमिनन आहेत, तर त्याचा इंडियन मान्सूनवर होणारा इम्पॅक्ट. क्वेश्चन मध्ये रिपिटेटिव्हली ज्यावेळेस प्रीमचे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी बघतो, तर रिपिटेटिव्हली अल निनोचा फिनॉमिनॉन इंडियन मान्सूनवर कशा पद्धतीने होतो, ला निनाचा फिनॉमिनॉन इंडियन मान्सूनवर कशा पद्धतीने होतो, हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. अल निनोचा फिनॉमिनॉन बघितला तर आत्ताच आपण बघितलं ती कशा पद्धतीने वीकन करते इंडियन मान्सूनला. कशामुळं, कारण त्या ठिकाणी रिव्हर्सल ऑफ ट्रेंड विंड फिनॉमिनॉन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि ज्यावेळेस वीक मान्सून आपल्याला इंडियामध्ये दिसतो, त्यावेळेस काय होतं की ड्रॉट म्हणा, क्रॉपचं फेल्युअर म्हणा किंवा वॉटर क्रायसिस त्या ठिकाणी बघायला मिळतं. ला निनाचं जर फिनॉमिनॉन बघितलं तर ट्रेड विंड जे आहेत ना, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जनरेट होतात आणि त्यांची जी मुवमेंट आहे ना, तर ही ईस्टकडनं आपल्याला वेस्टकडे बघायला मिळते. ठीक आहे. आणि इंडियन ओशन मध्ये ह्या ट्रेड विंडच्या मुवमेंटमुळे फेवरेबल कंडिशन क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे काय आपल्याला स्ट्रॉंगर मान्सून बघायला मिळतो. आणि हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान्सून म्हणजे किंवा पाऊस झाल्यामुळे फ्लडिंग, लँडस्लाइड किंवा एक्सेसिव्ह रेनफॉल त्या ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे. तर हे आहे अल निनो, ला निनो आणि अल निनो साऊदर्न ऑस्ट्रेलिएशन. तर हे नॉर्मल कंडिशन कशा पद्धतीने असतात. ठीक आहे. त्यानंतर याचा जर इम्पॅक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍग्रिकल्चरवर समजा मान्सून खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं, म्हणजे पाऊस जर पडला तर त्याचा निगेटिव्ह कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो ऍग्रिकल्चरवर किंवा ह्युमन सेटलमेंटवर म्हणा किंवा ठीक आहे, म्हणजे लँडस्लाइड आपल्याला ज्या बघायला मिळतात. तर हे सुद्धा काय की मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आणि त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याचा रिलेव्हन्स जर आवडलेला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा
ह्या आर्टिकलची PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल आणि टेलिग्राम चॅनलची जी काही जॉईनिंग लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करेल. तर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच.